भंडारा गोंदिया लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या गोंदियामध्ये सध्या प्रचार दौरा सुरू आहे। या दरम्यान सुनील मेंढे यांनी पुन्हा एकदा मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी मी निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे। तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले गेल्या 15 दिवसांपासून या ठिकाणी तळ ठोकून आहेत। यावर सुनील मेंढे यांना विचारले असता त्यांनी नाना पटोले काय करतात हे माझ्यासाठी चिंतेची बाब नाही, आमचा विजय निश्चित आहे असाही विश्वास मेंढे यांनी व्यक्त केला। आज गोंदिया तालुक्यातील कारंजा येथे खासदार सुनील मेंढे यांचा प्रचार दौरा सुरू झाला असून या दरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांच्या प्रचार दौऱ्याला मिळत आहे। आपण स्वतः बघतात आहेत जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद। निश्चितपणे मोदीजींनी गेल्या 10 वर्षात या देशात जो धमाधम जी कामं केली आहेत, देशाला एक नवी दिशा आणि देशाला नवीन पिढीकडे उद्याच्या भविष्यासाठी, उद्याच्या उज्ज्वल भारतासाठी लोकांचा प्रतिसाद प्रचंड मिळतो आहे। मला विश्वास आहे की निवडणूक आम्ही मागच्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून नुसता जनतेचं, आमच्या कार्यकर्त्यांचं, आमच्या नेत्याचं जे काय प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे, निश्चितपणे मागच्यापेक्षा मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून जिंकू एवढा विश्वास व्यक्त करतो। नाही, निश्चितपणे 48 पैकी 42 पेक्षा जास्त जागा आम्ही महाराष्ट्रात जिंकू। सगळीकडे मोदीजींची लहर आहे। त्यांनी 10 वर्षाची प्रचंड मेहनत केली, सर्वसामान्य जनतेला, गरिबांना न्याय देण्याचं काम केलं आणि त्यांच्या योजनाची अंमलबजावणी ही प्रामाणिकपणे आपल्या दोन्ही जिल्ह्यात केली। त्या भरोशावरती आम्ही ह्या सगळ्या जागाच नव्हे तर आपल्या भंडारा गोंदिया जागासुद्धा मोठ्या मताधिक्याने जिंकू। निश्चितपणे आपल्या गोंदियामध्ये परवाच आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजींची सभा आहे। साकोलीला 14 तारखेला आमचे राष्ट्रीय आणि आपले गृहमंत्री आदरणीय अमित शहा येणार आहेत। मला वाटतं यापेक्षा अजून आम्हाला यामुळे सुद्धा मोठी ऊर्जा आणि लोकांमध्ये एक नवीन संचार होईल। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।